अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या महायुतीच्या दोन प्रमुख सहयोगी पक्षांमध्ये थेट लढत रंगणार आहे. नगराध्यक्षपदावर भाजपाने दावेदारी जाहीर करताच अंबरनाथची राजकीय हवा तापली आहे. भाजपाने आपल्या इच्छुक उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठवून अंबरनाथमध्ये कमळच फुलणार असा आत्मविश्वास व्यक्त करत शिवसेनेला डिवचले. यावर शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर देत आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीत नगराध्यक्ष पदाबाबत चर्चा होणे गरजेचे होते, मात्र भाजपने तसं न करता थेट दावा केला. त्यामुळे त्यांच्याशी बोलायची गरज नाही, आम्ही त्यांचे आवाहन स्वीकारले आहे. त्यांच्या कमळाचे मुळं आता पाण्यात आहेत की चिखलात हे त्यांनी तपासावं. 2015 मध्ये भाजपाचा फक्त एक नगरसेवक होता. तो 11 पर्यंत पोहोचवताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता. तेव्हा शिवसेनेनेच त्यांना सहकार्य केले. आता तेच भाजपवाले सत्तेसाठी शिवसेनेला डावलत आहेत, पण यावेळी ती वेळ येऊ देणार नाही असे शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे म्हणाले. ते काय म्हणतात याला अर्थ नाही, सारवासारव करण्यामध्ये अर्थ नाही. त्याच्या बाबतीमध्ये रीतसर बोलणी होणं अत्यंत आवश्यक होतं. त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्हाला त्यांच्याशी बोलायची जरूर नाही. मी अगोदरच सांगितलं, कमळ पाण्यावर आहे का खाली चिखलामध्ये मुळं तोडलेली आहेत ती पहिला तपासावीत. मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये एकाचे 11 करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता. शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागली होती. तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये. दरम्यान भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी तेजस्वी करंजोळे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केले, पण शिवसेनेच्या काही नेत्यांनीच विरोधी पक्षाचे काम केले असा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे. या आरोप प्रत्यारोपामुळे अंबरनाथचा राजकीय पट अधिकच रंगतदार बनला असून शिवसेना भाजप युतीतील हे युद्ध आता प्रतिष्ठेचा प्रश्न ठरले आहे. शिवसेनेचा 25 वर्षाचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये कमळ आणि धनुष्यबाण यांच्यातील ही लढत केवळ स्थानिक नाही तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरणार आहे. नाही, अशी कोणत्याच प्रकारची चर्चा कोणत्याच मित्र पक्षासोबत आमची त्या ठिकाणी झाली नाही. परंतु संपूर्ण अंबरनाथ शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की गेल्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी आमदार देखील सेनेचा आहे, या ठिकाणी खासदार साहेब देखील या ठिकाणी सेनेचे आहेत. तर कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावावा आणि प्रत्येकच कार्यकर्त्याची भावना असते किंवा पदाधिकाऱ्याची भावना असते की कुठंतरी आपला पक्ष देखील त्या ठिकाणी सक्रिय या शहराच्या राजकारणात राहिला पाहिजे. आणि त्या ठिकाणी खरंच आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी किंवा हे लोकसभा असो किंवा विधानसभा असो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी केली गेली होती. तर ह्या कार्यकर्त्यांची भावना आहे, युती होणार की नाही होणार त्या ठिकाणी संपूर्ण वरिष्ठ त्याचे निर्णय घेतील. परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांची भावना आहे, कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन एक नाव त्या ठिकाणी ठरवलं, नाव त्या ठिकाणी वरती वरिष्ठांकडे सुपूर्द करण्यात आले, वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील. परंतु ही कार्यकर्त्याची भावना आहे आणि वरिष्ठ त्या भावनेचे त्या ठिकाणी नक्कीच विचार करतील. हे अजूनपर्यंत मला कोणत्याच प्रकारची पार्टीकडनं किंवा कुठून असं तुम्ही जे शिक्कामोर्तक हा शब्द वापरला मी हे स्पष्टता याची देऊ शकत नाही. परंतु सर्व अंबरनाथ शहरातल्या पदाधिकारी कार्यकर्ते सर्वच माजी आजी नगरसेवकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी तेजस्वी ताई करंजुले यांचं नाव त्या ठिकाणी शिक्कामोर्तक केलं. सर्व कार्यकर्त्यांचा अशी भावना होती की ते उच्च शिक्षित आहात, त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट त्या ठिकाणी झालेत आणि या शहराला कुठंतरी शिक्षित उमेदवाराची गरज आहे. या शहराला खरं मूळ ज्या गोष्टींची गरज आहे किंवा ज्या गोष्टी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम करून कसं घ्यायचं हे त्या ठिकाणी मॅनेजमेंट ज्या व्यक्तीला येतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी समजलेला आहे, तर त्या ठिकाणी निवळ रबर स्टॅम्प नको, तर त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये जो काम करू शकतो असं उमेदवार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. या उद्देशाने सर्व कार्यकर्ते एकत्रित त्यांनी ते नाव ठरवले. मी खरं लांडगे साहेबांचा या ठिकाणी खूप सन्मान करतो. ते वरिष्ठ आहेत, आमचे पूजनीय आहेत. परंतु मला तर असं कोणतीच गोष्ट लक्षात नाही, असे दिवस लक्षात नाही की 1चं 10 करण्याकरता भारतीय जनता पार्टीला शिवसेनेची मदत घ्यावी लागली होती. मला असे दिवस लक्षात नाही. 2015ला सर्व पक्ष आपापल्या स्वबळावर त्या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी लढले होते. उलट काही त्या मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मी दिवस लक्षात करून देतो की 2015ला देखील असे जवळपास 12 उमेदवार आहेत जे 100 पेक्षा कमी मतांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पराभूत झाले.
काही उमेदवार 4 मतांनी, 11 मतांनी, 28 मतांनी, 32 मतांनी, 48 मतांनी किंवा 45 मतांनी अशा मतांनी भाजप त्या ठिकाणी पराभूत झाले. आम्हाला कोणत्याच प्रकारचा अहंकार आमच्यामध्ये नाही, परंतु त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची भावना म्हणून त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षाची तयारी त्या ठिकाणी करतोय. अंतिम निर्णय त्या ठिकाणी पक्षच घेतला जाईल. त्या ठिकाणी आम्ही कोणत्याच प्रकारचं पक्षाची आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या निर्णयाशी आम्ही निगडीत आहोत. तर 2024च्या विधानसभेमध्ये आपणच थोडं एक आत्मचिंतन केलं पाहिजे की आपलेच वरिष्ठ पदाधिकारी नेते हे डोर टू डोर जाऊन कोणत्या पक्षाचा प्रचार करत होते. पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या एक कार्यकर्त्यांनी, पूर्णपणे या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवस रात्र एक त्या ठिकाणी केलं आणि इमानदारीने त्या ठिकाणी महायुतीचं काम हे लोकसभेत देखील केलं आणि हे त्या ठिकाणी विधानसभेत देखील केलं. परंतु तुम्ही मला जर का विचारलं तर माझ्याकडे असे भरपूर उदाहरणं आहेत, पुरावे पण आहेत की कसं त्यांच्याच पक्षाच्या अंतर्गत वादामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कोणत्या पक्षाचं काम करायला सांगितलं. संभ्रम त्यांच्या पक्षामध्ये निर्माण केली जात होती. परंतु भाजपाने त्यावेळेस देखील निर्णय हाच घेतला की आम्ही संपूर्ण मित्र पक्षासोबत त्या ठिकाणी उभा राहू. मित्र पक्ष, मित्र धर्म त्या ठिकाणी आम्ही पालन केलं. परंतु हे जर का असं काही करत असतील तर तो योग्य शब्द नाही. आम्ही आजही या ठिकाणी सांगतो, वरिष्ठांकडे आमची भावना त्या ठिकाणी आम्ही सुपूर्द केली आहे. वरिष्ठ त्यावरती देखील एक निर्णय चांगलाच घेतील आणि आम्हाला वरिष्ठांकडनं अपेक्षा आहे. त्या ठिकाणी जर का लढाई झाली तर त्या ठिकाणी आम्ही देखील निवडणुकीला सामोरं जाण्याकरता तयार आहोत.